नमस्कार मुलांनो, चला करू घरचा अभ्यास. इयत्ता 3री व 4थी चा आपला दिवस कितवा आहे? 26वा आहे. आज आपण वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं शिकणार आहोत. आज आपला उदाहरणाचा दुसरा दिवस आहे. अजून 2 दिवस शिकू, कारण की वजाबाकी नुसतं येऊन भाग नाही, ती व्यवहारामध्ये आपल्याला वापरता आली पाहिजे. व्यवहारामध्ये ते आपल्याला गणित कळाली पाहिजेत, म्हणून शाब्दिक उदाहरणं असतात. ही सगळ्यात महत्त्वाची असतात. आणि शाब्दिक नमस्कार मुलांनो, आता आपल्याला वस्तू रूपामध्ये वजाबाकी करायची. 3425 वजा 695 रुपये आपण वजा करणार आहोत. आता हे 1000 रुपयाची बंडल आहे. 1000 रुपयाची नोट नसते माहिती तुम्हाला, तर 1000 रुपयाच्या नोटाच्या ऐवजी काय केलेलं आहे मी, असे 500-500च्या 2 नोटा केलेल्या आहेत. हे बघा, 500 आणि 500 किती झाले? 1000. आता हे 1000, 2000, 3000 रुपये. किती रुपये आहेत? हे 3000 रुपये. आणि हे 400, 100, 200, 300, 400, हे 10, 20 आणि 20, 21, 22, 23, 24, 25 हे 5 रुपये. आता ह्याच्यातून आपल्याला वजा किती करायचे आहेत बघा? 695. 695 आपल्याला ह्याच्यातून वजा करायची, वजाबाकी करायची आहे. तर पहिलं काय आहे, आपण एककाकडे जाऊ. एककाकडे बघा, एककाचे पैसे दशकाच्या घरात गेले. एककाकडे बघा, 5 मधून 5 गेले. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 मधून 5 गेले, किती राहिले? 0. 5 मधून 5 गेले, किती राहिले? 0 राहिले. आता 2 मधून 9 जातात का? जात नाही. 2 ही लहान संख्या आहे, 9 ही मोठी संख्या आहे. मग दशक कुणाकडे गेला? शतक गेला, शतकाकडे. मग शतकनं काय केलं? त्याला 100 रुपये दिले. शतकनं काय केलं? 100 रुपये दिले. आता शतकाकडे 400 रुपये होते, त्याच्यातले 100 रुपये दशकाला दिल्यावर याच्याकडे राहिले 300 रुपये. किती राहिले? 300. हे बघा, 100, 200, 300. शतकाकडे किती रुपये राहिले? 300 रुपये राहिले. आणि हे 100 रुपये आले दशकाकडे. पण दशकाकडे असे पैसे बसू शकतात का? 100 रुपये बसू शकत नाहीत. म्हणून दशकानं काय केलं? ह्या 100 रुपयाचं सुट्ट केलं. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. दशकानं काय केलं? हे 100 रुपयाचं सुट्ट केलं. आता दशकाकडे किती झाले बघा? 100 आहेत. हे 110 आणि 120. दशकाकडे किती रुपये झाले? 120 रुपये झाले. आता दशक काय करू शकतो? त्याला दशकाला किती रुपये द्यायचे? 90 रुपये द्यायचे. त्याच्याकडे आता किती रुपये झालेले आहेत? 120 रुपये झालेले आहेत. 120 रुपये म्हणजे 12. शतकाकडून आलेला हातचा 1 आणि दशकाकडचे 2, एकूण किती झाले? 12 झाले. 120 ही त्याची किंमत झाली. आता 12 मधून आपल्याला किती कमी करायचे? 9 कमी करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. थोडं चुकलं बघा माझं, इथं 12 यायला पाहिजे होतं. दशकाच्या घरामध्ये 12 यायला पाहिजे होतं. इथं 12 यायला पाहिजे होतं. दशकाकडचे 2 आणि शतकाकडून आलेलं 1, इथं 12 यायला पाहिजे होते. आता 12तून आपल्याला किती कमी करायचे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती कमी केले दशकाकडून? 9 कमी केले. 1, 2, 3. किती राहिले? आता दशकाकडे 3 राहिले. दशकाकडे किती राहिले? 3. 12 मधून 9 गेले, 3 राहिले. आता आपण शतकाकडे जाऊयात. शतकाकडे किती आहेत? 3 आहेत. 300 म्हणजेच 3. आता 3 मधून किती घालायचे आपल्याला? 6 घालायचे. 3 मधून किती कमी करायचे आपल्याला? 6 कमी करायचे. 3 मधून किती कमी करायचे? 6 कमी करायचे. आता इथले 6 कमी करायचे. पण 3 मधून 6 जातात का? नाही, कारण की 3 ही लहान संख्या आहे आणि 6 ही मोठी संख्या आहे. मग शतक कुणाकडे गेला? 1000कडे गेला. आणि 1000नं काय केलं? त्याला 1000 रुपये दिले. पण 1000 रुपये कोण दिले? 1000नं दिले. आता 1000कडे किती राहिले? याला 1 दिला. शतकाकडे झाले 13 आणि 1000कडे झाले 2. मग आता 1000नं काय, शतकानं काय केलेलं आहे? त्याच्याकडे झाले 13. त्यांना 1000 रुपयाचं काय केलं? सुट्ट केलं. शतकानं 1000 रुपयाचं सुट्ट केलं बघा. 100, 200,
300, 400, 500, 600, 700, 800, 900 आणि 1000 आणि आधीचे 300, 1300 रुपये झाले. आता शतकाच्या घरामध्ये किती झाले? 1300 रुपये. आता शतकाला किती रुपये द्यायचे आहेत? 600 रुपये द्यायचे. आता आपण हे 1300 मधले 600 रुपये कमी करणार आहोत. 100, 200, 300, 400, 500 आणि 600. 600 रुपये कमी केले 1300 रुपयामधले. आता शतकाकडे किती राहिले मोजा बरं. 100, 200, 300, 400, 500, 600, 700. शतकाकडे किती राहिले? 700 आणि हजाराकडे राहिले 2. म्हणजे किती वजाबाकी आली आपली? 2730. 2730 आपली वजाबाकी आलेली आहे वस्तू रूपामध्ये. तर नमस्कार मुलांनो, आपल्याला शाब्दिक उदाहरणं लिहायची आहेत, समजून घ्यायची आहेत. तर हे गणित फक्त तुम्ही लिहून घ्यायचं आणि 4 ओळी रिकाम्या सोडायच्यात. हे गणित लिहून झालं की काय करायचं? 4 ओळी रिकाम्या सोडायच्यात. चला आता एक गणित लिहून घ्या. मी सांगते, तुम्ही लिहायचे. 500 पाने असलेल्या पुस्तकातील 209 पाने वाचून झाली. 209 पाने वाचून झाली तर किती पाने वाचायची शिल्लक राहिली? तर किती पाने वाचायची शिल्लक राहिली? तर आता इथे काय करायचं आपल्याला? वजाबाकी करायची. वाचून झाली म्हणजे कमी झाली. 500 पानाचं पुस्तक होतं, त्याच्यातले तुम्ही 209 पानं वाचून झाली म्हणजे पानं वाचायची कमी झाली. तर आता इथे काय करावं लागणार आहे आपल्याला? वजाबाकी करावं लागणार आहे. नीट गणित समजून घ्यायचं. बेरीज करायचं का वजाबाकी करायचं? आता इथं शतकापर्यंत लिहायला सुरुवात करू. एकक, दशक, शतक. किती पाने होती? 500. पुस्तकातील पाने वजाबाकी करायची आपल्याला आणि किती वाचून झाली? 209. आता इथे करायची आहे वजाबाकी. वजाबाकी खूप सोपी आहे. 0 मधून 9 जातात का? नाही जात. मग एकक गेला दशकाकडे. दशक म्हणला माझ्याकडे पण काही नाही. मग दशकानं पाठवलं शतकाकडे. मग शतकानं काय केलं? त्याच्याकडे स्वतःकडे 4 ठेवून घेतले आणि दशकाला 1 दिला. आता दशकाकडे हा 0 वर गेला, दशकाकडे झाले 10. आता 10 दशकाकडे झाले. 10नं काय केलं? दशकाला कशाला पाहिजे होते? एककाला दिलं. 10नं काय केलं? एककाला दिला 1 आणि स्वतःकडे 9 ठेवून घेतले. आता एककाकडे हा 0 वर गेला. 10 मधून 9 गेले. 9, 10. किती राहिले? 1. 9 मधून 0 गेले, 9च राहिले आणि 4 मधून 2 गेले, 2 राहिले. तर किती उत्तर आलं? 291. किती उत्तर आलं? 291. तर 291 पाने वाचायची शिल्लक राहिली. तर 291 पाने वाचायची शिल्लक राहिली. शब्दात प्रश्न आहे म्हणून उत्तर सुद्धा आपल्याला शब्दात द्यावं लागतं. ही मांडणी केली आहे. तुम्हाला अशा रेषा मारायच्या, 3च डबे मारायचे. एकक, दशक, शतकचे 3 डबे घ्यायचे आणि असे व्यवस्थित तुम्हाला गणित लिहायचं आहे व्हिडिओ संपल्यानंतर. ठीक आहे, झालं का सगळ्यांचं लिहू? चला पुढचं गणित लिहून घ्या. राजेशने 900 रुपयांपैकी 425 रुपये मीनाक्षीला दिले तर राजेशकडे किती रुपये राहिले? तर राजेशकडे किती रुपये राहिले? राजेशने 900 रुपयापैकी 425 रुपये मीनाक्षीला दिले तर राजेशकडे किती रुपये राहिले? आता राहिले, शिल्लक राहिले म्हणलं की वजाबाकी करायची. एवढे होते त्यातले एवढे खर्चले तर राहिलेले किती? तर 900 रुपये. आता एकक, दशक, शतक पासून लिहायला सुरुवात करू. 900 वजा करायचे आपल्याला, कारण की दिले म्हणजे कमी झाले म्हणजे वजाबाकी. 425. तर 0 मधून 5 जातात का? नाही जात. एकक गेला दशकाकडे. दशक म्हणला काय माझ्याकडे काय नाही बापू.
मग दशक गेला शतकाकडे. मग शतकनं काय केला, त्याच्याकडचे 9 मधला 1 दशकाला दिला आणि 9 मधला 1 गेला, 8 राहिले. शतकाकडे किती राहिले, 8 राहिले. आता दशकाकडे हा 0 वर गेला, दशकाकडे झाले 10. मग दशकानं कुणासाठी घेतला होता, एककाला द्यायचे म्हणून. मग दशकानं काय केलं, त्याच्यातला 1 काढला आणि एककाला दिला. आता दशकाकडे राहिले 9. आता एककाकडे किती झाले, हा 0 वर गेला, 10 झाले. तर 10तून 5 गेले. आता वजाबाकी सुरू झाली. 10तून 5 गेले, 5, 6, 7, 8, 9, 10. किती राहिले बघा आता, 1, 2, 3, 4, 5, 5 राहिले. 9 मधून 2 गेले, 2, 3, 4, 5. किती राहिले, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती राहिले, 7. 8 मधून 4 गेले, 4 पासून 8 पर्यंत मोजू. 4, 5, 6, 7, 8. किती राहिले बघा आता, 1, 2, 3, 4. 900 वजा 425 बरोबर किती उत्तर आलं आपलं, 475 उत्तर आलेलं आहे. चला आता पुढचं गणित आपण लिहून घेऊ. सगळ्यांनी लिहून घ्या, मी सांगते. रामवाडी या गावाची एकूण लोकसंख्या 995 आहे. त्यापैकी 884 साक्षर आहेत. तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती, रामवाडी या गावाची एकूण लोकसंख्या 995 आहे. त्यापैकी 884 साक्षर आहेत. तर त्या गावची निरक्षरांची संख्या किती. आता हे गणित खूप सोपं आहे, पण अवघड काय, 2 शब्द अवघड आहेत, साक्षर आणि निरक्षर. ऐन वेळेला आपल्याला लक्षातच येत नाही साक्षर म्हणजे काय, निरक्षर म्हणजे काय. साक्षर म्हणजे काय, ज्यांना वाचता येतं त्यांना साक्षर म्हणतात आणि ज्यांना वाचायला येत नाही त्यांना काय म्हणायचं, निरक्षर म्हणायचं. आता साक्षर म्हणजे काय, एवढे लोक आहेत, एवढ्यांना वाचता येतं, तर न वाचता येणारे किती असं त्यांना विचारायचं आहे. तर न वाचता येणारे काढायचे आपल्याला, म्हणून काय करणार आपण, वाचता येणाऱ्यातून न वाचता येणारे एकूण गावातल्या लोकातल्यातून वाचता येणाऱ्याची संख्या वजा करायचं, म्हणजे आपोआपच म्हणजे फरक काढायचा. ह्या 2 संख्यातला काय करायचं, फरक काढायचे. चला आता 995 वजा 884. आता इथं थोडंसं आपल्याला लक्षात यायला वेळ लागतो की वजाबाकी करायची का बेरीज करायची. आता एखादी संख्या पाहिजे असेल तर पहिल्या 2 संख्येतून, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, आपल्याला तिसरी संख्या भेटत असते. आता 5 मधून 4 गेले, 4, 5, 1 राहिला. 9 मधून 8 गेले, 1 राहिला. 9 मधून 8 गेले, 1 राहिला. तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती, 111. तर 111 निरक्षर आहेत. तर 111 निरक्षर आहेत. पुढचं गणित आहे, लिहून घ्या. हे गणित लिहून झाले की 4 ओळी रिकाम्या सोडायच्या. लिहा. एका शाळेतील 302 विद्यार्थ्यांपैकी 215 विद्यार्थी सहलीला गेले. तर किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीत. आता काय म्हणलेले, एवढे मुलं आहेत, याच्यातले थोडेच मुलं सहलीला गेले, तर राहिलेले मुलं किती असं विचारलेले. आता गेलेले काय करावं लागणार, कमी करावं लागणार.
मग आपल्याला आपोआपच काय होतं, राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या भेटते. तर किती विद्यार्थी होते? 302 विद्यार्थी होते. आता कमी करायचे आपल्याला, सहलीला गेले म्हणजे कमी झाले म्हणून वजाबाकी केली. किती गेले सहलीला? 215. तर न गेलेले किती आहेत आपल्याला तर वजाबाकी करायची. आता 5 2 मधून 5 जातात का? जात नाहीत. 2 मधून 5 जात नाहीत. मग अशा वेळेला काय करणार आपण? एकक दशकाकडे जाणार. दशक म्हणल्यावर माझ्याकडे काही नाही, शून्य दशकाकडे. मग तो एकक कुणाकडे जाणार? शतकाकडे. मग शतक काय करणार? त्याच्याकडे 3 आहेत. 3 मधला तो 2 स्वतःकडे ठेवून घेणार आणि 1 दशकाला देणार. आता दशकाकडे झाला हे शतकाचा 1 आणि इथला 0, 10 झाले. आता दशकानं कुणासाठी घेतला होता? एककासाठी घेतला होता. दशकानं काय केला? त्याच्याकडचा 1 एककाला दिला आणि त्याच्याकडे राहिले 9. 10 मधून 1 गेला, 9 राहिले. आता एककाकडे किती झाले? हे 2 वर गेले, 12 झाले. एककाकडे किती झाले? 12. आता 5 पासून 12 पर्यंत मोजायचं. 5 6 7 8 9 10 11 12. किती राहिले बघा आता? 1 2 3 4 5 6 7. किती राहिले एककाकडं? 7 राहिले. आता 9 मधून 1 गेला. 9 मधून किती गेला? 1 गेला. 9 मधून 1 गेला, 8 राहिले. 9 मधून 1 गेला, 8 राहिले. आणि 2 मधून 2 गेले, 0 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. तर किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीत? 87 विद्यार्थी सहलीला गेले नाहीत. 87 विद्यार्थी सहलीला गेले नाहीत. आता हे छोटस गणित आहे, बिट्ट गणित. छोट आहे, खूप सोपं वाटते पण समजायला अवघड आहे बरं का. चला लिहून घ्या. 1000 मधून, चला लिहून घ्या. लिहून 4 ओळी रिकाम्या सोडा. 1000 मधून कोणती 1000 मधून कोणती संख्या वजा केली तर उत्तर 430 येईल. 1000 मधून कोणती संख्या वजा केली तर उत्तर 430 येईल. आता आपल्याला काय करायची आहे? वजाबाकी. आता काय म्हणलेले बघा, 1000 मधून एवढं घातलं तर कोणती संख्या येईल? 1000 मधून कोणती संख्या वजा केली तर एवढं उत्तर येणार आहे. आता कोणती संख्या वजा केली तर एवढं उत्तर येणार आहे. काय करायचं? ह्यालाच कमी करायचं, आपोआप ती संख्या सापडते. काय होतं? ह्या संख्येतून हिलाच कमी करायचं आणि आपोआप राहिलेले जे असतात ती संख्या वजा केल्यावर हे उत्तर येईल. म्हणजे थोडंसं समजायला काय अवघड आहे. तर अशा गणिताला काय करायचं? वजा केली, वजा करायचे म्हणून आपण वजा करणार आहोत. 1000 मधून कोणती संख्या वजा करायची आपल्याला? 430. हे वजा केलं तर आपोआपच काय होते? आपल्याला जी पाहिजे ती संख्या भेटून जाते. इथं करायची आपल्याला वजाबाकी. 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 0 मधून 3 जातात का? नाही. मग दशक गेला शतकाकडं. शतक म्हणला, शतकानं पाठवलं 1000कडं. मग 1000नं काय केलं? त्याच्याकडचं 1 होता तो शतकाला दिला आणि 1000कडे राहिले 0. आता 1000नं काय केलं? त्याच्याकडचा 0 वर ठेवला. 1000 शतकाकडे झाले 10. मग 10 मधल्या त्यानं काय केलं? दशकाला 1 दिला आणि त्याच्याकडे राहिले 9. दशकानं काय केलं? दशकाला पाहिजे का? हो पाहिजे. मग दशकाकडे हे 0 वर गेले, दशकाकडे झाले 10. तर 10 मधून 3 कमी करायचे. 3 4 5 6 7 8 9 10. किती राहिले बघा आता? 1 2 3 4 5 6 7. किती राहिले दशकाकडं? 7 राहिले. 9 मधून 4 गेले, 4 5 6 7 8 9. किती राहिले आता शतकाकडे बघा? 1 2 3 4 5 आणि इथं 0. तर किती उत्तर आलं आपलं? 570. 570 वजा करावे लागतील. 570 वजा करावे लागतील.
हे सुद्धा गणित खूप छोटं आहे, पण समजायला तितकंच अवघड आहे. चला लिहून घ्या. 9750 9750 या संख्येत 9750 या संख्येत किती मिळविले असता उत्तर 9750 या संख्येत किती मिळवले असता उत्तर 15,000 येईल. उत्तर किती येईल? 15,000 येईल. तर आता काय करावं लागेल आपल्याला समजून घ्यायचं. ह्या संख्येत किती मिळवलं तर 15,000 उत्तर येईल. मग काय करायचं? ती संख्या शोधण्यासाठी ह्या संख्येतून ह्या संख्येला वजा करायचं. 15,000तून 9750 वजा केले की आपोआपच काय होतं? आपल्याला ती संख्या भेटून जाते. मग आता इथं काय करावं लागणार आहे? वजाबाकी करायची. आपल्याला काय करायचं? वजाबाकी करायची. आता येणारा जो उत्तर आहे त्याला फरक म्हणणार आपण. हा जो फरक आहे तोच काय खरं उत्तर आहे. अशी गणित समजायला खूप अवघड असतात. का नेमकं बेरीज करायची का वजाबाकी करायची. तर आता 15,000 मधून ही संख्या वजा केली की आपोआपच जी आपल्याला संख्या पाहिजे ती भेटून जाते. तर आता मी काय करणार आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 15,000 वजा एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक, हजार. 9,750. 9,750. आता ही वजाबाकी करूत आपण. एककातून शून्यातून शून्य गेले, शून्य राहिले. शून्य मधून 5 जात नाही. दशक गेला शतकाकडे, शतकाकडे काहीच नाही, शून्य. मग शतकानं पाठवलं हजाराकडे. हजारनं काय केलं? 4 स्वतःकडे ठेवून घेतले आणि 1 दशकाला शतकाला दिला. मग शतकाचा शून्य वर गेला, शतकाकडे झाले 10. आता 10 मधला शतकानं कुणाला दिला? 1 दशकाला दिला, त्याच्याकडे राहिले 9. आता 1 हा शून्य वर गेला, आता दशकाकडे झाले 10. आता 10 मधून 5 गेले, 5, 6, 7, 8, 9, 10. किती राहिले आता? 1, 2, 3, 4, 5. किती राहिले? 5. 9 मधून 7 गेले, 7, 8, 9. किती राहिले शतकाकडं? 2. 4 मधून 9 जातात का? नाहीच जात. मग 1000 गेले 10,000कडे. 10,000 काय केला? 1 त्याला दिला, त्याच्याकडे राहिले 0. आता 14तून 9 गेले, 14तून 9 गेले. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. अरे चुकलं. 9, 10, 11, 12, 13, 14. आता हजाराकडे किती राहिले? 1, 2, 3, 4, 5. हजाराकडे राहिले 5. तर कोणती संख्या मिसळावी लागेल रे? 5,250. 5,250 ही संख्या मिळवावी लागेल. मिळवावी लागेल. ही संख्या मिळवावी लागेल. चला पुढचं गणित लिहून घ्या. लहानात लहान 5 अंकी, लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा 4,193 4,193 कितीने लहान आहे? लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा 4,193 कितीने लहान आहे. आता अशा गणितामध्ये काय होतं बघा, तुम्हाला हे पाठच पाहिजे. लहानात लहान 2 अंकी संख्या 10 आहे. सॉरी, लहानात लहान 2 अंकी संख्या 10 आहे. लहानात लहान 3 अंकी संख्या 100 आहे. लहानात लहान 4 अंकी संख्या 1000 आहे. आणि लहानात लहान 5 अंकी संख्या 10,000 आहे. तर आता हे तुम्हाला पाठच पाहिजे की लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे? 10,000 आहे. कोणती आहे? 10,000 आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 संख्येपेक्षा 4,193 कितीने लहान आहे? कितीने लहान आहे म्हणजे फरक काढायचा आपल्याला. ह्या संख्येतून किती वजा करायचे आपल्याला? एकक, दशक, शतक, हजार. 4,193 काय करायचं आहे? वजा करायचे. तर वजाबाकी म्हणलं की आता मुठ्ठीचे नाही, मजेची मुठ्ठीचे नाही. ह्याला देणार, ह्याला देणार, ह्याला देणार, ह्याला देणार.
आहे की नाही मजा? चला आता घेऊ आणि देऊ. आता ह्या गणितामध्ये बघा, शून्यमधून 3 जात नाहीत. एकक गेला दशकाकडे, दशक म्हणला माझ्याकडे काय नाही. दशक गेला शतकाकडे, शतक म्हणला माझ्याकडे काय नाही. शतक गेला हजाराकडे, हजार म्हणला माझ्याकडे काय नाही. मग हजार गेला 10,000कडे, 10,000कडे होता 1. मग 10,000नं काय केला, तो 1000ला दिला आणि 10,000कडे राहिले 0. मग आता 1000कडे 1 दिला, 0 वर गेला, 10,000कडे झाले 10. मग 10,000 काय करणार, त्याच्यातला 1 देणार शतकाला आणि 1000कडे झाले 9. 10 मधून 1 गेला, 9 राहिले. आता हा 0 वर गेला, शतकडे झाले 10. मग 10 काय करणार, 1 देणार दशकाला आणि त्याच्याकडे राहिले 9. 10 मधून 1 गेला, 9 राहिले. मग दशक काय करणार, त्याच्याकडे झाले 0 वर गेला 10 झाले. मग तो काय करणार, त्याला एककाला देणार 1, त्याच्याकडे राहिले 9. आता एककाकडे किती झाले, हा 0 वर गेला 10 झाले. दशकाकडे किती, एककाकडे किती झाले 10. आता 3 पासून 10 पर्यंत मोजू. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती राहिले बघा आता, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एककाकडे किती राहिले 7. 9 मधून 9 गेले, 0 राहिले. 9 मधून 1 गेला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले बघा आता, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले, 8 राहिले. 9 मधून 4 गेले, 4 पासून 9 पर्यंत मोजू. 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले बघा आता, 1, 2, 3, 4, 5. 1 मधून 1 0 गेला, 0 मधून 0 गेले, 0 राहिले. तर कितीने लहान आहे, 5807 ने लहान आहे. 5807 ने लहान आहे. कितीने लहान आहे, 5807 ने लहान आहे. आता रवीला बघा, हे गणित लिहून घ्यायचे. हे गणित लिहून झाले की 4 ओळी रिकाम्या सोडायच्या. चला लिहून घ्या. रवीला 900 रुपये, रवीला 900 रुपये किंमत असलेला शर्ट घ्यायचा आहे. रवीला 900 रुपये किंमत असलेला शर्ट घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 201 रुपये आहेत. तर त्याला अजून किती रुपयांची गरज आहे. आता रवीला किती रुपयाचा शर्ट घ्यायचा आहे, 900 रुपयाचा. त्याच्याकडे किती आहे, 201 रुपये. मग त्याला किती रुपये कमी पडायलेत. आता किती रुपये कमी पडायलेत हे काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, ह्या दोघांची वजाबाकी करायचे. आता रवीला किती रुपयाचा शर्ट आहे, 900 रुपयाचा शर्ट घ्यायचा आहे. त्याच्याकडे किती रुपये आहेत, 201. आता ह्या दोघातला काढायचा फरक. फरक म्हणजे का बरं, कारण की किती रुपये कमी पडायले ते कसं करणार फरक काढल्याशिवाय. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, फरक काढायचे. आता 900 मधून 201 वजा करायचे. आपल्याला 0 मधून 1 जातो का, नाही. मग एक गेला दशकाकडे, दशक म्हणला माझ्याकडे तर काही नाही बापू, 0 आहे. मग दशक गेला शतकाकडे. मग शतकानं काय केला, दशकाला 1 दिला आणि त्याच्याकडे राहिले 8. 9 मधून 1 गेला, 8 राहिले. आता दशकाचा हा 0 वर गेला, तर दशकाकडे किती झाले, 10. मग दशकानं काय केला, त्याच्यातला 1 एककाला दिला, त्याच्याकडे राहिले 9. आता एककाकडे हा 0 वर गेला, एककाकडे झाले 10. आता 10 मधून 1 गेला, 10 मधून किती घालायचं आपल्याला, 1 कमी करायचंय. 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती राहिले बघा आता, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले, 9 राहिले. तर 9 मधून 0 गेले, 9च राहिले. 8 मधून 2 गेले, 6 राहिले. 8 मधून 2 गेले, 6 राहिले. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 6 राहिले बघा. म्हणजे त्याला आता नवीन शर्ट घेण्यासाठी किती रुपये कमी गरज आहे, किती रुपयाची गरज आहे, 699
रुपयांची गरज आहे. 699 रुपयांची गरज आहे. हा, तर चला पुढचं गणित लिहून घ्या, समजून घ्या. नीताकडे लिहा. नीताकडे 460 पुस्तके होती. तिने काही पुस्तके मैत्रिणीला दिले तर तिच्याकडे 275 पुस्तके आहेत. तर किती पुस्तके मैत्रिणीला दिले? तर किती पुस्तके मैत्रिणीला दिले? आता काय बघा, नीताकडे 460 पुस्तके होती. तिने काही पुस्तके मैत्रिणीला दिले तर तिच्याकडे 275 पुस्तके आहेत. तर किती पुस्तके मैत्रिणीला दिले? आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, एवढे होते, एवढे राहिलेत, मग मैत्रिणीला किती दिलेत हे काढायचे. मग आता इथं काय करावी लागणार, आपल्याला वजाबाकीच करावी लागणार. 460 वजा 275. 460 वजा 275 ही वजाबाकी करायची आपल्याला. शून्यामधून 5 जातात का? नाही. मग एककानं दशकाकडे गेला. दशकानं काय केलं, ह्याला 1 रुपया दिला आणि स्वतःकडे 5 रुपये राहिले. 6 मधून 1 गेला, 5 राहिले. आता हा शून्य वर गेला, एककाकडे झाले 10. 10तून 5 गेले, 5 6 7 8 9 10. किती राहिले बघा आता, 1 2 3 4 5. एककाकडे राहिले 5. 5 मधून 7 जातात का? नाही. मग शतकानं काय केला, ह्याला 1 दिला आणि शतकाकडे राहिले 3. आता दशकाकडे झाले 15. 15 मधून 7 गेले, 7 8 9 10 11 12 13 14 15. दशकाकडे किती राहिले बघा आता, 1 2 3 4 5 6 7 8. दशकाकडे 8 राहिले. 3 मधून 2 गेले, 2 3 1 राहिला. तर काय उत्तर येणार, तर तिने 185 पुस्तके मैत्रिणीला दिले. तर तिने 185 पुस्तके मैत्रिणीला दिलेली आहेत. आता हे गणित बघा, खूप वेगळं आणि नवीन आहे. चला लिहून घ्या. एका विद्यार्थ्याने 13,400 लिहिण्याऐवजी 30,040 लिहिले तर त्याचे उत्तर कितीने चुकले? तर त्याचे उत्तर कितीने चुकले? एका विद्यार्थ्यांना किती 13,400 लिहायचं होतं, पण त्यानं काय केलं, 30,040 लिहिलं चुकून. मग आता ह्या दोघातला फरक विचारलेला आहे. त्यानं कितीने चुकला म्हणजे फरक काढायचा. फरक काढायचं म्हणजे वजाबाकी. कोणत्या संख्येतून मोठी संख्या आहे? 30,000 मोठी आहे, 13,000पेक्षा 30,000 मोठी आहे. मग आता लिहायचं कसं? आता ह्याला संख्यांचं आपल्याला श्रुतलेखन यायला पाहिजे. 13,400 30,040. 30,000 एकक, दशक, शतक, हजार आणि 30,000. 30,000 एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 30,000 म्हणजे इथून लिहावं लागेल 30,000. 40 म्हणजे दशक, एकक. कोण नाहीये? शतक नाही बघा, इथला शतक नाहीये. शतक नाही म्हणून इथं मी लिहिलं 0. 30,040 लिहिले तर त्याचे उत्तर कितीने चुकले आणि त्याला किती वजा करायचे? फरक काढायचे. फरक काढायचे म्हणून आपण काय करणार आहोत? इथं वजाबाकी करणार आहोत. 13,400 13,400 ही संख्या वजा करायची. तर 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 4 मधून 0 गेले, 0 राहिले. 0 मधून 4 जातात का? नाही.
शतक गेला हजाराकडे, हजार गेला 10,000कडे. मग 10,000 काय केलं, 3 होते त्याच्याकडे, 1 दिला 1000ला, स्वतःकडे 2 ठेवून घेतले. मग हा 0 वर गेला. आता 10,000कडे किती झाले, 10. 10 मधला त्यानं काय केलं, 1 दिला 9ला, शतकाला दिला आणि त्याच्याकडे राहिले 9. 10 मधला 1 शतकाला दिला, त्याच्याकडे 9 राहिले. आता शतकाकडे किती झाले, हा 0 वर गेला, 10 झाले. 10 मधून 4 गेले, 4 5 6 7 8 9 10. किती राहिले, 1 2 3 4 5 6. शतकाकडे किती राहिले, 6 राहिले. 9 मधून 3 गेले, 3 4 5 6 7 8 9. किती राहिले, 1 2 3 4 5 6. 2 मधून 1 गेला, 1 2 1 राहिला. तर त्याची कितीनं संख्या चुकली, 16,600 त्याची संख्या चुकलेली आहे. 16,600 त्याचे उत्तर चुकले. 16,600 त्याचे उत्तर काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. तर मुलांनो, आता मगापासून आपण अर्धा तास झालं गणित लिहितो. फक्त आपल्याला 10 शाब्दिक उदाहरणं लिहून झालेले आहेत आपले. आता काय करायचं, हा व्हिडिओ संपल्यानंतर ते सोडवायचे आहेत. आता काय करणार आहे मी, थोडे गणित तुम्हाला वेगळे असतात, ते वेगळे असतात आणि समजायला अवघड असतात, पण उत्तरं खूप सोपे असतात. उत्तरं त्यांची इतकी सोपे असतात विचारू नका, पण ते समजायलाच अवघड असतात. अशी गणित थोडीशी मी घेणार आहे. तर मुलांनो, आपल्याला हे गणित तुम्हाला लिहून घ्यायची नाहीत, फक्त समजून घ्या. हे गणित फक्त तुम्हाला समजून घ्यायचे. 728 वजा 0. 728 मधून 0 गेले, किती राहणार, 728च राहणार, कारण की 0 म्हणजे काहीच नाही. पुढचं गणित काय बघा, 5 6 दशक 9 एकक, 6 दशक 9 एकक वजा 5 दशक 1 एकक, 5 दशक 1 एकक. आता ही काय करायची, वजाबाकी करायची आपल्याला. 9 मधून 1 गेला, 1 2 3 4 5 6 7 8. किती राहिले बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. 6 मधून 5 गेले, 5 6 1 राहिला. तर किती येणार आपलं उत्तर, 6 दशक वजा 9 एकक वजा 6 दशक 9 एकक वजा 5 दशक 1 एकक. किती उत्तर आलं आपलं, 18. 527 पेक्षा 128 कितीने लहान आहे. 727 पेक्षा 128 कितीने लहान आहे. आता इथं काय करावं लागणार आहे, आपल्याला फरक काढायचा आहे. काय करायचं आहे, फरक काढायचे. कशा कशामधला फरक काढायचे, 527 वजा 128 मधला काय करायचं आहे, आपल्याला फरक काढायचा आहे. आता 7 मधून 8 जातात का, जात नाहीत. 7 मधून 8 जात नाही. मग काय करणार, एकक दशकाकडे गेला, दशकाकडे होते 2, त्यांना 1 एककाला दिला आणि 1 स्वतःकडे ठेवून घेतला. आता 7 वर गेले, किती झाले, आता एककाकडे 17 झाले. 8 पासून 17 पर्यंत मोजायचं. 8 9 10 11 12 13 14 15 16 17. किती राहिले बघा, आता 1 2 3 4 5 6 7 8 9. किती राहिले, 9. आता 1 मधून 2 जातात का, नाही. मग शतकानं काय केलं, ह्याला 1 दिला आणि स्वतःकडे 4 ठेवून घेतले. आता दशकाकडे किती झाले, 11. 11 मधून 2 गेले, 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती राहिले बघा, 9 राहिले. 4 मधून 1 गेला, 1 2 3 4. किती राहिले, 3 राहिले. म्हणजे 527 वजा 128 बरोबर किती उत्तर आलं आपलं, 399. किती उत्तर आलं, 399. किती लहान आहे, किती न लहान आहे, 399 लहान आहे. जेव्हा फरक काढायचा असतो तेव्हा काय करायचं, डोळे झाकून मोठ्या संख्येतून लहान संख्या ही वजा करायची असते. पुढचं गणित बघा आता, 727 वजा 10. एकक दशक 2 मधून 1 गेला, 1 राहिला. शतकाच्या जागी 7, दशकाच्या जागी 7. किती उत्तर आलं, 727 वजा 10 बरोबर 717.
पुढं गणित तसंच आहे. 1925 वजा 100 एकक दशक शतक. एकक दशक शतक. 9 मधून 1 गेला 8 राहिले. 9 मधून 1 गेला 8 राहिले. मग किती उत्तर येणार आपलं 1000. 9 मधून 1 गेला 8 राहिले आणि 25. तेवढ्या स्थानापुरतच वजाबाकी करायची आपल्याला, पूर्ण वजाबाकी करत बसायची नाही. किती उत्तर आलं 1825 आलेलं आहे. तर पुढे बघा 5061. 5061 वजा 9. आता 65 9 गरम मागं जायचं आपल्याला. 1561, 560, 559, 558, 557, 556, 555, 554, 553 आणि 552. किती उत्तर आलं 552. सर्वात मोठी 3 अंकी संख्या वजा 9. सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे 999. सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे. वजा 9. आता ह्याच्यातून 9 वजा करायचे आपल्याला. 9 मधून 9 गेले 0. 9 आणि 9 किती उत्तर आलं 990. पुढचं गणित आहे 1540 वजा 9. 1540 वजा 9. 9 बोट काढले. 1540, 1539, 48, 47, 46, 45, 44, 43, 42 आणि 41. किती उत्तर आलं 1541. 1541. हे गणित बघा सोपे असतात, त्याची उत्तर खूप सोपे असतात. पण कधी सोपे असतात तुम्हाला गणित समजलं तरच हे गणित सोपे असतात.